हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? व्हेरी गुड. सो आपण स्टार्ट केला होता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपण 3 पार्ट मध्ये ऑलरेडी क्लासिफाय करून झालाय. सो 3 पार्ट आपले कसे कसे असणार आहे? सो हे असणार आहे आपले 3 पार्ट. सो यामध्ये जर तुम्ही स्टुडंट्स बघितलं तर पहिला जो पार्ट आहे आपला दॅट इज नथिंग बट क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, त्यानंतर आहे फिजिकल प्रॉपर्टीज आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम, ज्याला ऑलरेडी आपण आपल्या लाईव्ह सेशन मध्ये कव्हर अप करून घेतलंय. सिमिलर टू दॅट आजच्या या सेशन मध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पार्ट 2, ज्यामध्ये आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि त्यावरचे काही इम्पॉर्टंट एमसीक्यू. सो दोघांना आपण याच सेशन मध्ये कव्हर अप करणार आहोत स्टुडंट्स. सो मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा या पार्ट 2 मध्ये. सो चलो, विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण आपल्या पार्ट 2 ला सुरुवात करूया बाळा. सो स्टुडंट्स बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण ज्यावेळेस बघतो आणि आपल्याला ज्यावेळेस अल्किल हलाइड प्रिपरेशन करायचं असतं तर सगळ्यात पहिली प्रिपरेशन मेथड असते दॅट इज फ्रॉम अल्कोहोल. सो तुमच्याकडे जर अल्कोहोल असेल, ROH अल्कोहोल असेल म्हणजे त्या मॅनरने नाही बरं का. जर तुमचा स्टार्टिंग मटेरियल अल्कोहोल असेल तर तुम्ही त्याला अल्किल हलाइड मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर हा फंक्शनल ग्रुप झाला अल्कोहोलचा, हा झाला अल्किल हलाइडचा. सो अल्कोहोल मध्ये असतो OH ग्रुप, ज्याला आपल्याला रिप्लेस करायचंय, सबस्टिट्यूट करायचं आहे कशाने? X ने. वेअर X काय आहे तर ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, याच्याने आपल्याला रिप्लेस करायचं आहे. सो अल्कोहोल मधल्या OH च्या जागेवर X आणण्यासाठी कुठल्या कुठल्या मेथड्स असणार आहे तर त्या मेथड्स आपण डिस्कस करणार आहोत. सो चलो, पहिली मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल पासून, दॅट इज लुकास रिएजंट. व्हॉट इज अ लुकास रिएजंट? नावच काय त्या भाऊचं, लुकास. चला तर लुकास रिएजंट काय तो बघून घेऊ. लुकास रिएजंट काय असणार आहे बाळांनो तर अनहायड्रस, यस, अनहायड्रस ZnCl2 प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl, या दोघांच्या मिक्सचरला कंबाइनली म्हटलं जातं लुकास रिएजंट. तर हा लुकास रिएजंट ज्या प्रोसेस मध्ये वापरला जातो त्या प्रोसेसला म्हटलं जातं बच्चा पार्टी दॅट इज नथिंग बट ग्रुप्स प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे ही? ग्रुप्स प्रोसेस. ओके. सो ज्या प्रोसेस मध्ये लुकास रिएजंट वापरला जातो त्या प्रोसेसला म्हणतात ग्रुप्स प्रोसेस. आणि ही ग्रुप्स प्रोसेस किंवा हा जो लुकास रिएजंट आहे जिथे जिथे वापरला जातो तिथे तिथे त्याला लुकास टेस्ट सुद्धा म्हणतात. लुकास टेस्ट असं देखील म्हटलं जातं. सो लुकास टेस्ट, लुकास रिएजंट आणि ग्रुप्स प्रोसेस या तिघ गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे व्हेन यू थिंक अबाउट द लुकास रिएजंट. लुकास रिएजंटचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, नायट्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. बरं, हा वर्क कसा करतो तर बघा, आपल्याकडे पहिल्यांदा असायला हवं अल्कोहोल, फक्त वहीवरती. ओके, डायरेक्टली नाही, प्रॅक्टिकली नाही, फक्त थिअरॉटिकली. सो वहीवरती आपण एक अल्कोहोल घेतला. ओके, मी समजा पहिला अल्कोहोल घेतला बाळांनो CH3, CH2 अँड OH. दिस इज माय प्रायमरी अल्कोहोल, कारण की ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून याला आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. हा प्रायमरी अल्कोहोल ज्यावेळेस बाळांनो तुम्ही HCl सोबत रिॲक्ट करतात इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2, म्हणजे हा झाला तुमचा लुकास रिएजंट दोघांच्या कॉम्बिनेशनने, HCl आणि अनहायड्रस ZnCl2. होतं काय? सिंपल, हा OH ग्रुप रिप्लेस होतो Cl ने, तुम्हाला प्रॉडक्ट होतो बाळांनो मिळतो CH3, CH2, Cl, अल्किल हलाइड. सिमिलर टू दॅट जर तुमच्याकडे सेकंडरी अल्कोहोल असेल CH3, CH, OH अँड CH3 आणि अशा कंपाऊंडला जर तुम्ही HCl सोबत रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 तर त्या केसमध्ये हा OH ग्रुप जो आहे त्याच्यापाठी तो रिप्लेस होणार कशाने रे? सिंपल Cl ने. सो प्रॉडक्ट काय मिळणार तुम्हाला? CH3, CH, इथे आला तुमचा Cl, इकडे होता CH3 आणि प्लस साइड प्रोडक्ट OH आणि याच्यासोबतचा H काय मिळणार? H2. तसंच वरती देखील काय मिळणार तुम्हाला? H2 हा साइड प्रोडक्ट मिळणार. आता स्टुडंट, जर अल्कोहोल टर्शरी असेल तर काय? तर इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवायचं आहे की टर्शरी अल्कोहोल जेव्हा पण तुमच्याकडे असेल आणि जर तुम्ही त्याला एखाद्या हायड्रोजन हलाइड सोबत रिॲक्ट करतायत म्हणजे HCl सारख्या हायड्रोजन हलाइड सोबत रिॲक्ट करताय तर तिथे तुम्हाला अनहायड्रस ZnCl2 ची गरज नाही किंवा लुकास रिएजंटची गरज नसते बाळा. का नसते? कारण की हा जो टर्शरी अल्कोहोल आहे हा खूप रिॲक्टिव्ह आहे. मग तिथे सिंपल OH ग्रुपला रिप्लेस केलं जातं Cl ने.
विदाउट युजिंग अ लुकास रिएजंट, गरज नाही. जस्ट वॉर्म केलं तरी प्रॉडक्ट मिळत असतो. सो तो Cl इकडे जातो आणि प्रॉडक्ट मिळतो तुम्हाला असा CH3 CH3, इथे आला बच्चा पार्टी Cl, खाली होता CH3 आणि साइड प्रॉडक्ट आला तुमचा H2. आता याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की सर टर्शरी अल्कोहोलला लुकास रिएजंटची गरज नाही. जस्ट HCl आणि अल्कोहोल घेतला, वॉर्म केला, डायरेक्ट प्रॉडक्ट मिळतोय. याचा अर्थ टर्शरी अल्कोहोल काय झालं रे बाळांनो, मोर रिएक्टिव्ह झाला. त्यानंतर 2 नंबर लागतो सेकंडरी अल्कोहोलचा, सेकंडरी अल्कोहोल, आणि लास्ट नंबर लागतो बच्चा पार्टी प्रायमरी अल्कोहोलचा. मग सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कुठला अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल, देन सेकंडरी अल्कोहोल आणि देन प्रायमरी अल्कोहोल. ही तुमची अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी ऑर्डर झाली. अल्कोहोल रिएक्टिव्हिटी ऑर्डर पेपरला विचारलं पण जात होतं, लक्षात ठेवा. आपल्याला कुठला अल्कोहोल दिलाय, प्रायमरी दिलाय, सेकंडरी दिलाय की टर्शरी दिलाय, तो पहिले बघायचा आणि त्यानुसार मग त्याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर तुम्हाला सांगायची. अतिशय सिंपल आहे. सो आता याला लुकास टेस्ट का म्हणायचं, तर लुकास टेस्ट यासाठी म्हणायचं बाळांनो, माझ्याकडे प्रायमरी अल्कोहोल आहे की सेकंडरी अल्कोहोल आहे की टर्शरी अल्कोहोल आहे, याला डिस्टिंग्विश करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते. तुम्ही म्हणणार कसं काय डिस्टिंग्विश केलं जातं, तर अगदी सिंपल आहे. हा जो अल्कोहोल आहे बाळांनो, आपण जो सुरुवातीला घेतला, त्याला जर तुम्ही लुकास रिएजंट मध्ये टाकलं HCl आणि अनहायड्रेटेड ZnCl2 मध्ये, तो सोल्युबल आहे, मिक्स होऊन जातो. बट जो प्रॉडक्ट बनतो ना अल्किल हलाइड, ज्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवतो, हा या लुकास रिएजंट मध्ये इनसोल्युबल आहे, तो त्याच्यात काही मिक्स होत नाही. मग हा त्याच्यात मिक्स होत नाही याचा अर्थ तिथे बनवतो पीपीटी. पीपीटी म्हणजे प्रेसिपिटेशन. आपलं दही असतं ना, दह्यासारखं प्रेसिपिटेशन बनवतो, तो व्हाईट पीपीटी बनवत असतो. सो जर तुमच्याकडे टर्शरी अल्कोहोल आहे, तुम्हाला माहिती आहे खूप रिएक्टिव्ह आहे. सो टर्शरी अल्कोहोलला जर तुम्ही लुकास रिएजंट मध्ये टाकलं बाळांनो, बघा मी इथे लिहून देतो तुम्हाला इथे व्यवस्थित वरती टॉपला, जर तुमच्याकडे टर्शरी अल्कोहोल आहे त्याला जर तुम्ही लुकास रिएजंट मध्ये टाकलं तर तुम्हाला व्हाईट पीपीटी मिळते, सिंपल पीपीटी मिळते, अगदी पटकन, अगदी फास्ट, लगेच टाकल्या लगेच व्हाईट पीपीटी अरे मिळाली. सो जर तुमच्याकडे सेकंडरी अल्कोहोल असेल आणि जर त्याला तुम्ही लुकास रिएजंट मध्ये टाकलं तर तुम्हाला पीपीटी मिळते, पण थोडासा टाइम लागतो, थोडी स्लोली पीपीटी मिळते, हळूहळू बनते. आणि जर तुमच्याकडे प्रायमरी अल्कोहोल असेल आणि त्याला तुम्ही लुकास रिएजंट मध्ये टाकलं तर पीपीटी लगेच मिळतच नाही. एवढा झोड कार्य करताय तो प्रायमरी अल्कोहोल की तो पीपीटी देतच नाही. तो देतो पीपीटी, पण कधी देतो, तो ज्यावेळेस त्याला आपण चटके देतो, म्हणजे थोडक्यात हिट करतो. जेव्हाच तुम्ही त्या प्रायमरी अल्कोहोलला लुकास रिएजंट मध्ये हिट करतात तेव्हाच पीपीटी मिळते. सो अशा पद्धतीने तुम्ही दिलेला कंपाऊंड प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे की टर्शरी अल्कोहोल आहे, याला तुम्ही क्लासिफाय करू शकता, डिस्टिंग्विश करू शकतात. त्यामुळे लुकास रिएजंट सोबतच्या ज्या टेस्ट रिएक्शन आहे त्याला आपण तुम्ही लुकास टेस्ट पण म्हणू शकता. इट डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल. क्लिअर पॉइंट. सो अशा पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लुकास रिएजंट लुकास टेस्ट म्हणून का काम करतो, तर तो डिस्टिंग्विश करत असतो. बरं, याने पटकन पीपीटी दिली टर्शरी वाल्याने, याने स्लोली दिली, याने तर फार हिटिंगला दिली, असं का झालं, तर सिंपल त्याचं रिझन तुम्ही खाली लिहिलंय की टर्शरी अल्कोहोल हा मोर रिएक्टिव्ह आहे म्हणून लगेच पीपीटी मिळाली, सेकंडरी अल्कोहोल हा लेस रिएक्टिव्ह आहे म्हणून थोडी हळू पीपीटी मिळाली, प्रायमरी अल्कोहोल सगळ्यात लिस्ट रिएक्टिव्ह आहे म्हणून स्लोली पीपीटी मिळाली. आय होप तुम्ही आता हा फंडा व्यवस्थित लक्षात ठेवा. एक एक्स्ट्रा थिंग सांगतो बच्चा पार्टी, तुम्हाला लक्षात घ्या. ही जी रिएक्शन होते ना, ही SN1 मेकॅनिझमने होते. कोणत्या मेकॅनिझमने होते, SN1 मेकॅनिझमने होते. आणि ही रिएक्शन व्हाया फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन जात असते. सो जर इम्पॉर्टंट वाटलं तर लक्षात ठेवा, बाकी नाही वाटलं छोड दो, कोई बात नाही. सो स्टुडंट्स पुढे गेलो आपण. आता फ्रॉम अल्कोहोलने फक्त एवढंच होतं का, तर नाही सर, तुम्ही तर फक्त क्लोरीन अटॅच केला, बाकीच्यांचं काय, तर अजून काही मेथड्स आहेत बाळांनो ज्यामध्ये देखील अल्कोहोलला तुम्ही अल्किल हलाइड मध्ये कन्वर्ट करू शकता. दॅट इज अदर रिएजंट. लुकास सोडून बाकीचं काय वापरायचं, तर आहे ना वापरण्यासारखं. तुम्हाला जर ROH च्या जागेवर समजा मला RBr आणायचं आहे, म्हणजे OH कट करायचा आहे सर, आणि त्याच्याऐवजी मला दुसरा हॅलोजन हवा आहे Br, तर मी इथे काय टाकू, तर सिंपल आहे. तुम्हाला जो पहिला रिएजंट वापरायचा आहे बाळांनो तो इन सिटू मध्ये बनवायचा आहे. इन सिटू काय असतं ते पण सांगतो. सो फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे कुठलाही एक अल्कोहोल आहे
आणि या अल्कोहोलला जर तुम्ही हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत बॉईल केलं, यस हीट केलं किंवा बॉईल केलं, आपण म्हणूया बॉईल केलं, यस हायड्रोब्रोमिक ऍसिड सोबत जर तुम्ही अल्कोहोलला बॉईल केलं, बरं हा हायड्रोब्रोमिक ऍसिड कुठून आला की डायरेक्ट घेतला आणि टाकला असं नाही, त्याला आपण इन सिटू मध्ये प्रिपेअर करतो बाळांनो. इन सिटू, इन सिटू म्हणजे काय तर याला फ्रेशली प्रिपेअर केलं जातं विदिन द रिएक्शन मिक्सचर. म्हणजे रिएक्शन चालू असताना मिक्सचर वापरायचं आणि त्याच्यापासून HBr बनणार आणि लगेच अल्कोहोल सोबत रिएक्ट होणार. बरं मग हा HBr कोण बनवतं तर हा HBr बनवण्यासाठी तुमच्याकडे रिएजंट असतो NaBr दॅट इज सोडियम ब्रोमाइड आणि इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. या दोघांना हिट केलं बच्चापाटी की तुमच्याकडे या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून काय बनलेला असतो HBr बनलेला असतो. म्हणजे अल्कोहोलला तुम्ही या दोघांसोबत रिएक्ट करता आणि हे दोघं मिळून काय बनवतात HBr आणि मग तो अल्कोहोल सोबत रिएक्ट होतो. दिस इज नथिंग बट इन C2. यस इन C2 यू हा बच्चापाटी C2 है की नाही. सो होणार काय मग हा OH ग्रुप इथून निघून जाणार आणि त्याच्याऐवजी येणार ब्रोमीन. सो यू विल गॉट अ प्रॉडक्ट RBr प्लस H2O. हा तुमचा साइड प्रॉडक्ट झाला दॅट इज अल्किल ब्रोमाइड. जर इन केस बच्चापाटी पेपरला तुम्हाला क्वेश्चन आला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ 40% HBr, हा 40% असतो, 40% HBr onto the alcohol किंवा what is the action of or what happen when alcohol is react with a sodium bromide and sulfuric acid. What happen when alcohol is react with a sodium bromide and sulfuric acid. सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ऍसिड दोघं कंबो मध्ये काय बनवणार तर दोघं मिळून बनवणार HBr आणि मग तो HBr अल्कोहोल सोबत रिएक्ट झाला की तुम्हाला देणार अल्किल ब्रोमाइड. सो लक्षात ठेवा ऑदर रिएजंट मध्ये पहिला रिएजंट असा विचारला जातो बाळांनो HBr प्लस H2SO4 दोघांना जर हिट केलं तर दोघं मिळून काय बनवणार तर दोघं मिळून देणार सरजी HBr. हा HBr अल्कोहोल सोबत रिएक्ट झाला तर देणार तुम्हाला अल्किल हलाइड. मग अल्कोहोल कसा असतो तर समजा माझ्याकडे CH3CH2OH आहे आणि याला जर मला पेपरला फक्त एवढं सांगितलं की इथिल अल्कोहोल रिएक्ट विथ अ सोडियम ब्रोमाइड अँड H2SO4 अँड फॉलोड बाय हिटिंग, तर मला याच्यावरून क्लिक झालं पाहिजे की हे दोघं मिळून देणार HBr आणि मग हा OH ग्रुप इथून निघून जाणार त्याच्या जागेवर येणार Br. सो आय गॉट अ प्रोडक्ट लाईक दिस CH3CH2 अँड Br विथ अ साइड प्रोडक्ट ऑफ H2. आय होप आता तुम्हाला ही ऑदर रिएजंट वाली पहिली रिएक्शन क्लिअर झाली असेल. दुसरी रिएक्शन काय बच्चापाटी अल्कोहोल सोबत तर दॅट इज PCl3 PCl5 आणि SOCl2. बरं PCl3 PCl5 आणि SOCl2 बघण्या अगोदर तुम्हाला अल्कोहोलचे ऑदर रिएजंट मध्ये अजून एक रिएजंट माहित असणं गरजेचं आहे. तो म्हणजे कुठला रिएजंट माहिती आहे का तुम्हाला जर अल्कोहोल दिलाय ओके आणि या अल्कोहोलला समजा हायड्रोआयोडिक ऍसिड सोबत प्रिपेअर करायचं. आता इथे HBr आपण डायरेक्ट टाकला का तर नाही, आपण इन सिटू मध्ये बनवलं. तसंच हायड्रोआयोडिक ऍसिड हा चांगला रिड्युसिंग एजंट आहे त्यामुळे आपण काय करतो त्याला देखील इन सिटू मध्ये बनवतो. पण त्याला इन सिटू मध्ये बनवण्यासाठी कोण कोण रिक्वायर्ड आहे तर त्यासाठी लागतो आपल्याला सोडियम किंवा पोटॅशियम आयोडाइड. सोडियम आयोडाइड म्हणजे Na आणि पोटॅशियम आयोडाइड म्हणजे Ki. ओके आणि यांना आपण प्रिपेअर करत असतो इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फेरिक ऍसिड. लक्षात घ्या बाळांनो, तुम्ही म्हणणार सर वरती वापरला सल्फ्युरिक ऍसिड खाली वापरला फॉस्फेरिक ऍसिड असं का हे तुम्ही शोधायचं. ह्या तुमच्यासाठी होमवर्क की HBr इन सिटू मध्ये बनवायचं होतं तुम्ही तर सल्फ्युरिक ऍसिड वापरला सोडियम ब्रोमाइड सोबत जो हॅलोजन हवा होता त्यासोबत. इथे तुम्ही सोडियम आयोडाइड सोबत सल्फ्युरिक ऍसिड न वापरता काय वापरलं फॉस्फेरिक ऍसिड. मग फॉस्फेरिक ऍसिड वापरण्यामागचं कारण काय तर ते तुम्ही शोधा. ओके हा होमवर्क आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये टाका की असं का केलं. नाही जमलं तर कमेंट सेक्शन मध्ये ते पण टाका की नाही आलं. सो मी तुम्हाला आन्सर करून देईन. सो सोडियम आयोडाइड आणि H3PO4 पार्ट 3 मध्ये आन्सर करेल. ओके सो या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून बनणार बाळांनो HI आणि सिंपल आहे हा OH ग्रुप आयोडीनने रिप्लेस होणार आणि यू विल गेट प्रॉडक्ट अल्किल हलाइड म्हणजे अल्किल आयोडाइड विथ अ लॉस ऑफ H2O. सो अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही अल्किल आयोडाइड पण बनवू शकता. ही अल्किल आयोडाइडची एक मेथड झाली. अजून एक मेथड आहे ती देखील बघूया आपण. चल अल्कोहोल पासून अजून अल्किल हलाइड बनवण्याच्या काही अदर रिएजंट्स मध्ये येतं बाळांनो PCl3 PCl5 आणि SOCl2. आता ह्या रिएक्शन्स कशा आहेत अगदी सिंपल. यांना तर लक्षात ठेवा मी एवढंच म्हणेल तुम्हाला. कसं लक्षात ठेवायचं कारण की CET ला काही तुम्हाला नंबर ऑफ मोल्स वगैरे सोबत खेळायचं नाही. तुम्हाला फक्त प्रोडक्ट काय मिळेल ते लक्षात ठेवायचं.
बर, हा जो PCl3 आहे, हा PCl3 काय असतो तर याला म्हटलं जातं बाळांनो फॉस्फरस फॉस्फरस ट्रायक्लोराइड किंवा फॉस्फरस क्लोराइड म्हटलं तरी चालणार आहे. याला काय म्हणणार मग तुम्ही कमेंट मध्ये टाका. फॉस्फरस ट्रायक्लोराइड हा आहे तर मग 5 ला काय म्हणतात ते तुम्हाला आलं पाहिजे. आणि याला काय म्हणतात बाळांनो थायोनिल क्लोराइड. ओके, मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय की कमेंट मध्ये टाका, टाकत चला हा. ओके, तुमची कमेंटच माझ्यासाठी ना एनर्जीचं काम करते की नाही स्टुडंट्स खरंच केअरफुली या गोष्टी फॉलो करत असतो. नाही सापडलं तर मग गुगल बाबा आहे तुमच्याकडे, याच्यावरती सर्च करा गुगल बाबांवरती आणि सांगा, पण सांगा. ओके, थायोनिल क्लोराइड असणार आहे. रिएक्शन काय होते बघा, जर तुमच्याकडे कुठलाही एक अल्कोहोल आहे, एनी अल्कोहोल, समजा माझ्या आवडतीचा इथेनॉल, थेरॉटिकली नॉट प्रॅक्टिकली, या इथेनॉलला जर मी फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत रिॲक्ट करतोय PCl3 सोबत, तर लक्षात ठेवा अल्कोहोलचे आपल्याला 3 मोल्स लागतात. किती मोल्स लागतात? 3 मोल्स. बट आपण ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्हने विचार करतो त्यावेळेस मोलचा विचार नाही केला तरी चालेल. जस्ट फक्त लक्षात ठेवा अल्कोहोलला PCl3 सोबत रिॲक्ट केलं तर तुमचा OH ग्रुप निघून जातो बाळांनो Cl ने आणि प्रॉडक्ट मिळतो CH3 CH2Cl. प्लस याच्यासोबतचा जो साइड प्रॉडक्ट असतो बाळांनो तो असतो तुमचा H3PO3. काय असतो? H3PO3. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. सिमिलर टू दॅट, जर हाच अल्कोहोल तुम्ही PCl5 सोबत रिॲक्ट केला तर काय प्रॉडक्ट मिळतो? तर प्रॉडक्ट असा मिळतो बाळांनो CH3 CH2Cl, म्हणजे OH ग्रुप Cl ने रिप्लेस होतो आणि साइड प्रॉडक्ट मिळतो POCl3 प्लस HCl. ओके, असे तुमचे साइड प्रॉडक्ट मिळतात. सिमिलर टू दॅट, याच अल्कोहोलला जर तुम्ही SOCl2 सोबत रिॲक्ट केलं थायोनिल क्लोराइड सोबत, याला स्टार करतो मी. दिस इज अ बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन. सगळ्यात बेस्ट मेथड आहे, सगळ्यात भारी आणि सगळ्यात सुंदर अशी ही मेथड असणार आहे. दॅट इज नथिंग बट बेस्ट मेथड म्हणतो बघा आपण याला. ओके, सो ही जी बेस्ट मेथड आहे, का बेस्ट मेथड आहे तर या अल्कोहोलला जर तुम्ही CH3 CH2 आणि SOCl2 सोबत रिॲक्ट केल्यानंतर OH च्या जागेवर Cl येणार, Cl प्लस याचे जे साइड प्रोडक्ट मिळतात ते असे मिळतात SO2 प्लस HCl. आता या साइड प्रोडक्टची गंमत काय आहे तर हा SO2 गॅसियस फॉर्म मध्ये निघून जातो आणि HCl सुद्धा गॅसियस फॉर्म मध्ये निघून जातो. म्हणजे याचे जे साइड प्रोडक्ट आहे बाळांनो, हे जे साइड प्रोडक्ट आहे ते गॅसेस आहे आणि गॅसेसला तुम्हाला सेपरेट थोडी ना करायचं आहे, ते ऑटोमॅटिकली रिएक्शन होत असताना निघून जाणार आहे. मग खाली उरला काय तर उरला फक्त तुमचा अल्किल हलाइड. सो या अल्किल हलाइडला सेपरेट करावं नाही लागलं अदर प्रोडक्ट पासून. जसं वरच्या मेथड मध्ये बघितलं तुम्ही तर तुमच्याकडे POCl3 HCl मिळालं अल्किल हलाइड सोबत, मग या दोघांना सेपरेट करावं लागेल का नाही? तसं इथे करायची गरज नाही, कारण की गॅसेस आहे रिएक्शन मधून फुरून गेले. सो खाली उरला फक्त हा. सो हा इथे सेपरेट करायची गरज नाही. दॅट इज नो नीड ऑफ सेपरेशन. दॅट्स वाय इट्स अ बेस्ट मेथड. त्यामुळे हिला बेस्ट मेथड म्हटलं जातं बाळांनो. एक्स्ट्रा एफर्ट घालायची गरज नाहीये सेपरेशन साठी. नो नीड ऑफ सेपरेशन, दॅट्स वाय इट्स अ बेस्ट मेथड. बर, आता तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे हा कसा असतो ते पण लक्षात घ्या. यामध्ये पण आहे ना PCl3 PCl5 हे जे आहेत ना बाळांनो हे देखील जस्ट मोस्टली बोलायचं झालं तर PCl3 हा देखील इन सिटू मध्ये बनवला जातो. तुम्ही म्हणणार सर जी आता इन सिटू मध्ये बनवायचं म्हणजे परत 2 रिएजंट आले की ज्यांच्यापासून PCl3 बनेल. तर कोणते 2 रिएजंट आहे जे PCl3 देतात? तर ते 2 रिएजंट असतो बाळांनो. पहिला असतो रेड फॉस्फरस. काय असतो? रेड फॉस्फरस. आणि या रेड फॉस्फरसला तुम्ही जर तुमच्या एखाद्या आवडीच्या हॅलोजन सोबत रिॲक्ट केलं, फॉर एक्झाम्पल ब्रोमिन सोबत रिॲक्ट केलं किंवा क्लोरीन सोबत रिॲक्ट केलं, तर क्लोरीन सोबत जर क्लोरीन म्हणूया किंवा क्लोराइड म्हणतो मी तिथे, असं नाही म्हणते ना आपण क्लोरीनच म्हणूया. ओके, क्लोरीन सोबत जर मी त्याला रिॲक्ट केलं तर मला देतो बाळांनो तो PCl3. सिमिलरली मी जर ब्रोमिन सोबत रिॲक्ट केलं असतं तर तुम्हाला माहिती आहे काय बनला असतं, सांगू शकतात ना तुम्ही? रेड फॉस्फरस घेतला आणि त्याला जर मी ब्रोमिन सोबत रिॲक्ट करतो आहे तर मला मिळणार PbR5 किंवा PbR3. ओके, PbR3 मिळणार. Cl सोबत रिॲक्ट केला तर PCl3. मग हे दोघं ज्या वेळेस कॉम्बिनेशन मध्ये येतात तर त्यांच्यापासून बनतो बाळांनो PCl3. मग उद्या कदाचित जर पेपरला असा क्वेश्चन आला, इथेनॉल, यस इथेनॉल रिएक्ट विथ रेड फॉस्फरस, सॉरी रेड फॉस्फरस अँड क्लोरीन Cl2, what product you will get? मग तुम्ही सांगणार सर इथेनॉल आहे,
रेड फॉस्फरस आणि Cl2 याचा अर्थ हे कॉम्बो मध्ये बनवणार PCl3, मग PCl3 इथेनॉल सोबत रिएक्ट झाला तर हा देणार CH3CH2 इथेन आणि त्याच्यासोबत येणार क्लोरीन, दॅट इज इथिल क्लोराइड किंवा क्लोरोइथेन, असं तुम्हाला एक प्रॉडक्ट मिळणार. आय होप आता PCl3, PCl5 आणि CSOCl2 जर पेपरला आला तर तुम्हाला प्रॉडक्ट आणि त्याचे साइड प्रॉडक्ट हे लक्षात ठेवता येईल. बेस्ट मेथड कुठली ती लक्षात ठेवता येईल. कोण इन सिटू मध्ये जनरेट होतो ते देखील तुम्हाला आलं पाहिजे. नेक्स्ट आहे बच्चा पार्टी, दॅट इज नथिंग बट फ्रॉम हायड्रोकार्बन. आता अल्किल हलाइड बनवायचा आहे तो पण हायड्रोकार्बन पासून, तर इथे तुम्हाला सगळ्यात एक बेस्ट मेथड लक्षात ठेवायची आहे, दॅट इज नथिंग बट, तुम्ही 11वीला पण शिकला, एक रूल आहे बाळांनो, दॅट इज कॉल्ड मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूल आहे की नाही. आणि दुसरा रूल आहे दॅट इज कॉल्ड अँटी मार्कोनिकॉफ रूल. आता ह्याच्यावरती सगळेच पोरं प्रॅक्टिस करत असतात, मला माहिती आहे खूप जणांना हे एकदम पिटपॅट असेल. बरं, ज्यांना नाही माहिती त्यांनी लक्ष द्या, ज्यांना माहिती आहे त्यांनी एमसीक्यू सोडवण्यावरती भर द्यायचा. थोड्या वेळाने आपण एमसीक्यू घेणार आहोत. ओके, सो ज्यांना येत आहे त्यांनी रिवाइज करा. सो पहिल्यांदा आपण बच्चा पार्टी मार्कोनिक बद्दल बोलून घेऊया. मार्कोनिकॉफ. ओके, काय असणार आहे हा मार्कोनिकॉफ रूल? एकच मिनिट हा. यस, हा मार्कोनिकॉफ रूल काय आहे बघा. मार्कोनिक काय सांगतो की जर तुमच्याकडे एखादा अल्किन आहे, काय आहे? अल्किन, पण तो अल्किन अनसिमेट्रिक आहे. अल्किन कसा आहे? अनसिमेट्रिक आहे. थोडक्यात एक्झाम्पल देऊन टाकतो, लाईक दिस CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा अनसिमेट्रिक अल्किन आहे. का? तर हा जर डबल बॉन्डचे कार्बन बघितले तर याच्याकडे एक हायड्रोजन, याच्याकडे दोन दोन हायड्रोजन, किंवा याला तुम्ही मधून ब्रेक केला तर याला समजा इथून ब्रेक केला तर तुम्हाला इकडे वेगळा पार्ट मिळतो आणि इकडे वेगळा पार्ट मिळतो. दोन्ही पार्ट सारखे नसतात, डिफरंट डिफरंट आहे. सो त्याला आपण अनसिमेट्रिक म्हणत असतो बच्चा पार्टी. मग ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा असा अनसिमेट्रिक अल्किन असेल, ओके, अनसिमेट्रिक अल्किन असेल, आणि या अनसिमेट्रिक अल्किन मध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादा अनसिमेट्रिक रिएजंट टाकतायत बाळांनो, अनसिमेट्रिक रिएजंट टाकतायत. मग अनसिमेट्रिक रिएजंट आपण स्पेसिफिकली कोण स्टडी करतो इथे? तर आपण स्टडी करतो HCl, HBr आणि HI. ओके, HF ला घेत नाही, तो लय एक्सप्लोजिव्ह आहे, त्याला आपण इथे घेत नाही. सो हे अनसिमेट्रिक आहे. का? तर H आणि Cl दोन वेगळे पार्ट आहे, H आणि Br दोन वेगळे पार्ट आहे, H आणि I दोन वेगळे पार्ट आहे. तर इकडचा सगळा पॉझिटिव्ह पार्ट आहे HHH, तर इकडचा सगळा निगेटिव्ह पार्ट आहे. सो स्टुडंट्स, मार्कोनिक फक्त काय सांगतो, ज्यावेळेस तुम्ही एखादा अनसिमेट्रिक अल्किन घेतला, त्याला एखाद्या अनसिमेट्रिक रिएजंट सोबत अटॅच केलं किंवा ऍड केलं, तर हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जाऊन अटॅच होतो की ज्याच्याकडे हायड्रोजन कमी आहे, फक्त तो कार्बन डबल बॉन्डचा असला पाहिजे. म्हणजे डबल बॉन्डच्या अशा कार्बनला अटॅच होतो की ज्याच्याकडे हायड्रोजन लेस आहे. सो हा पार्ट लेस हायड्रोजन साइडला गेला आणि हा जो H+ आहे हायड्रोजन, तो जास्त हायड्रोजनच्या साइडला गेला. म्हणजे हायड्रोजन हायड्रोजन जिथे जास्त आहे त्या साइडला जाणार आणि निगेटिव्ह पार्ट जिकडे हायड्रोजन कमी आहे त्या साइडला जाणार. सो जर याला HCl सोबत रिॲक्ट केलं असतं तर प्रॉडक्ट काय झालं असतं रे बाळांनो? तर CH3 मध्ये होता CH आणि या CH ला निगेटिव्ह पार्ट अटॅच झाला, दॅट इज नथिंग बट Cl. आणि इकडे काय होतं रे? सिंगल बॉन्ड डबल बॉन्डचा आता ऍडिशन झाली म्हणून डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड, आणि CH2 ला हायड्रोजन अटॅच झाला म्हणजे CH3Cl. अशा वेळी तुमचा मार्कोनिक रूल असतो. तसंच तुम्हाला HBr पण असेल, तसंच HI पण असेल. फक्त काय चेंजेस होतील? Cl च्या जागेवर ब्रोमीन येणार, ब्रोमीनच्या जागेवर आयोडीन येणार, एवढंच चेंजेस आहे. सो तुम्ही जर बघितलं तर याचं नाव तुम्ही मला सांगू शकता बाळांनो कमेंट सेक्शन मध्ये की कशा वेळेने सर याचा प्रॉडक्ट मिळेल. ओके, या प्रॉडक्टचं नाव सांगा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये. माझ्याकडे असा कंपाऊंड आहे आणि याला मी HI सोबत रिॲक्ट करतोय, तर माझा आयोडीन अटॅच होणार एका कार्बनला, म्हणजे ज्याच्याकडे हायड्रोजन कमी या कार्बनला, आणि हायड्रोजन अशा कार्बनला अटॅच होईल की ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त आहे. सो आय विल गॉट अ प्रॉडक्ट लाईक दिस CH3 CH2 CH, आणि याला अटॅच झाला सर आयोडीन, बरोबर, आणि इकडे होता CH3, बरोबर. सो आता या प्रोडक्टचं नाव काय तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं. एवढाच होता बाळांनो मार्कोनिकॉफ रूल. अल्किन घेतला, एक असा अनसिमेट्रिक रिएजंट घेतला, तर कसा अटॅच करायचा आणि त्याच्यापासून हॅलोजन कसा बनणार. सो काळजी काय घ्यायची की जेव्हा पण तुम्ही मार्कोनिक रूल वापरणार, मोस्ट ऑफ द टाइम जो अल्किल हलाइड बनतो तो सेकंडरीच असतो. सो सेकंडरी अल्किल हलाइडच मोस्ट ऑफ द टाइम बनत असतो. ओके, प्रायमरी अल्किल हलाइड खूप रेअर केस मध्ये बनतो. व्हॉट अबाउट द अँटी मार्कोनिक रूल? आता याला बघून घेऊया आपण अँटी मार्कोनिक काय असणार आहे. बघा स्टुडंट्स, हा जो अँटी मार्कोनिक रूल आहे, अँटी
मार्कोनिकॉफ. याला प्रेमाने म्हटलं जातं बाळांनो परऑक्साईड, कारण की याच्यामध्ये आपण परऑक्साईड वापरत असतो. परऑक्साईड इफेक्ट देखील म्हणतात याला. ओके. आणि यालाच दुसरं नाव आहे बाळांनो खराश इफेक्ट. आणि अजून एक प्रेमाने नाव आहे याचं, दॅट इज खराश मायो इफेक्ट. सो भरपूर नाव आहे याला. परऑक्साईड इफेक्ट, खराश इफेक्ट, खराश मायो इफेक्ट. आता हे इफेक्ट्स कसे आहेत आणि कशा वेळेने वर्क करतात ते पण बघूया. सो अँटी मार्कोनिकची गंमत काय, त्याची खासियत आहे याचा ब्रँड सिलेक्टिव्ह आहे. ब्रँड सिलेक्टिव्ह याचा अर्थ काय, तर सर हा फक्त HBr सोबतच रिॲक्ट होतो. HBrच फक्त हा इफेक्ट दाखवतो. जसं म्हणतो ना हा माझा जावाई आहे, तसंच त्या अँटी मार्कोनिकचा हा जावाई HBr. आणि हा HBr पण आता जावई आला म्हणजे मुलगी आलीच ना स्वतःची, त्याची मुलगी H2O सोबतच रिॲक्शन दाखवतो. बाकी H2O2 परऑक्साईड H2O2. हा कुठलाही एक परऑक्साईड चालेल, एनी परऑक्साईड, असं काही नाही H2O2. हा तुम्हाला Na2O2 पण चालेल, दॅट इज सोडियम परऑक्साईड पण चालेल, किंवा बेन्झिल परऑक्साईड दिला असेल तो पण चालेल, बेन्झिल परऑक्साईड. सो स्टुडंट्स, कुठलाही एखादा परऑक्साईड असेल तर त्या परऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्येच HBr रिॲक्ट होतो आणि कोणती रिॲक्शन दाखवतो, अँटी मार्कोनिक. जर परऑक्साईड नाही किंवा जर HBr नाही, दोघांपैकी एक जरी नसेल तरी अँटी मार्कोनिक होणार नाही. सो अँटी मार्कोनिक होती कशी, समजा माझ्याकडे एक अल्किन दिलाय, दॅट इज प्रोपिन दिलेला आहे, आणि या प्रोपिनला जर मी हायड्रोजन ब्रोमाइड सोबत रिॲक्ट करतोय इन प्रेझेन्स ऑफ एनी वन परऑक्साईड दॅट इज H2O2, तर हा जो निगेटिव्ह पार्ट आहे बाळांनो तो अशा कार्बनला अटॅच होईल की ज्याच्याकडे मोर हायड्रोजन असेल. म्हणजे उलट झालं बघा, मोर हायड्रोजन. पहिल्या केसमध्ये लेस हायड्रोजन कडे निगेटिव्ह पार्ट जात होता, आता हा जो ब्रोमीन आहे तो मोर हायड्रोजन कडे गेला आणि हायड्रोजन हा लेस हायड्रोजन कडे गेला. सो मिळणारा प्रोडक्ट कसा मिळाला तुम्हाला, CH3CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि त्याला अटॅच झाला बच्चा पार्टी ब्रोमीन. सो तुम्हाला असा प्रोडक्ट मिळाला. सिमिलर टू दॅट तुम्ही जर एक सिंपल असा कंपाऊंड घेतला असता CH3CH2 CH डबल बॉन्ड CH2 आणि याच्यासोबत तुम्ही HBr ला रिॲक्ट करतात आणि इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड वापरला Na2O2, तर ब्रोमीन अशा कार्बनला अटॅच होईल सर ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त आहे. डबल बॉन्डचा कार्बन, हा काळजी घ्यायची, डबल बॉन्डचा नाही तर सर इकडे 3 आहे इकडे जोडा, चालत नाही राजांनो, असं नका करू. हायड्रोजन या कार्बनला अटॅच होणार. सो मिळणारा प्रोडक्ट असेल CH3CH2 CHS, येथे झाला 2 सिंगल बॉन्ड CH2 आणि याला अटॅच झाला ब्रोमीन. सो एवढं सिंपल असणार आहे. अँटी मार्कोनिकची काळजी फक्त एवढीच घ्यायची की इट शो बाय ओनली HBr आणि इन प्रेझेन्स ऑफ H2O2 दॅट इज नथिंग बट परऑक्साईड. अदर दॅन दॅट हा दाखवणार नाही स्वतःचा जावई आणि त्याची मुलगी, एवढेच पाहिजे, नाहीतर कोणी नको. बाकी HCl चालणार नाही, HI चालणार नाही, व्हॉट एव्हर इट इज, दुसरं काहीही याला चालत नाही. नेक्स्ट रिॲक्शन आहे बाळांनो, दॅट इज नथिंग बट हॅलोजन एक्सचेंज. हॅलोजन एक्सचेंजच्या टोटल 2 रिॲक्शन्स आहेत. तुम्हाला माहिती असेल ना हॅलोजन रिॲक्शन एक्सचेंज, बघितलंय की नाही बघितलं. त्यातली पहिली आहे हॅलोजन एक्सचेंजची रिॲक्शन. आता काय असते हॅलोजन एक्सचेंज, की माझ्याकडे ऑलरेडी एक अल्किल हलाइड आहे, ओके, आणि या अल्किल हलाइडला मी रिप्लेस करतोय दुसऱ्या अल्किल हलाइडने, म्हणजे X डॅश. ओके, आपल्याकडे दोनच आहे, हा X डॅश एक तर आयोडीन असतो किंवा एक तर फ्लोरीन असतो, बस, याच्या व्यतिरिक्त काही नाही. सो हॅलोजन एक्सचेंजच्या 2 रिॲक्शन कोणत्या आहेत पहा. त्यातली पहिली रिॲक्शन आहे फिंक्लेस्टन रिॲक्शन. ओके, थोडंसं स्पेलिंग अवघड आहे फिंक्लेस्टनचं, बट ठीक आहे. फिंक्लेस्टन रिॲक्शन, स्पेलिंग मिस्टेक होत असतील तर बाळांनो इग्नोर करा. आपल्याला मार्क स्पेलिंगचे नाही मिळणार आहे, आपल्याला मार्क रिॲक्शनचे मिळणार आहे. सो केमिस्ट्रीमध्ये ते गुन्हे माफ असायला पाहिजे. सो फिंक्लेस्टन रिॲक्शन काय, सो फिंक्लेस्टन रिॲक्शन मध्ये होतं काय बाळांनो, की कुठलाही एक अल्किल हलाइड तुमच्या आवडतीचा, माझ्याकडे समजा अल्किल क्लोराइड आहे, तर याला तुम्ही सोडियम आयोडाइड सोबत रिॲक्ट करता. कोणासोबत, सोडियम आयोडाइड सोबत, हा ठरलेला इथे. आणि फक्त हा एक तर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन असतो बाळांनो, किंवा इन प्रेझेन्स ऑफ मिथॅनॉल, कोणत्या तरी एकाच्या प्रेझेन्स मध्ये असतो. ऍसिटोन, ज्याला ऍसिटोन नाही आवडत त्याने मिथॅनॉल घ्या. सो when a alkyl halide is react, alkyl chloride is react with the sodium iodide in presence of methanol or acetone, हॅलोजन एक्सचेंज होतो. हा क्लोरीन आहे तो एक्सचेंज होणार बाळांनो आयोडीन. सो दोघे एकमेकांना एक्सचेंज करतात आणि प्रोडक्ट मिळतो अल्किल आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ प्लस NaCl.
सो लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्हाला असं म्हटलं जाईल की एखाद्या रिएक्शन मध्ये अल्किल आयोडाइड बनतोय, तर ती रिएक्शन झाली फिनक्लेस्टनची. ती रिएक्शन झाली फिनक्लेस्टनची. फिनला आयोडीन खूप आवडतो. फिनला आयोडीन खूप आवडतो, लक्षात ठेवा, कन्फ्युजन नाही करायचं. सिमिलर टू दॅट जी दुसरी रिएक्शन आहे हॅलोजन एक्सचेंजची, दॅट इज नथिंग बट अ सॉर्ट्स रिएक्शन. बघा बच्चा पार्टी, या सॉर्ट्स रिएक्शन मध्ये होतं काय, कुठलाही एक अल्किल हलाइड घेतला तुम्ही, आरसीएल घ्या किंवा आरबीआर घ्या, दोघंही चालतं. तिथे पण तसंच, आरसीएल घ्या किंवा आरबीआर घ्या, तुम्हाला जो आवडेल तो तो फक्त रिप्लेसच होणार आहे, चेंजच होणार आहे. मग हा अल्किल हलाइड रिएक्ट केला जातो मेटल फ्लोराईड सोबत. सो पेपरला वर्ड काय वापरला जातो माहितीये, सोडियम आयोडाइड जसं इथे वापरतात तसं इथे वर्ड वापरतात सॉल्ट साठी, दॅट इज मेटल फ्लोराईड. ओके, मेटल फ्लोराईड सोबत रिएक्शन झाली. व्हॉट इज द रिएक्शन विथ द मेटल फ्लोराईड? मग मेटल फ्लोराईड कोणकोणते, तर तुमच्याकडे खूप सारे मेटल फ्लोराईड दिलेले आहे. आता ते मेटल फ्लोराईडची यादी मी तुम्हाला इथे लिहून देतो. पहिला आहे HEF, ओके, दुसरा आहे Hg2F2. ओके, हे पाठ पण असू द्या कुठल्या, ऍक्च्युली कॉम्पिटिटिव्हला तर असंच म्हणतात मेटल फ्लोराईड, सो टेन्शन नाही घ्यायचं. कुठल्याही मेटल सोबत फ्लोरीन घेतला आपण, समजा AgF घेतला वाहन, तर हा क्लोरीन रिप्लेस होणार फ्लोरीन आणि यू विल गॉट अ प्रॉडक्ट लाईक दिस RF, अल्किल फ्लोराईड. आणि Ag कोणासोबत जाणार, Ag जाणार Cl सोबत. मग आजी जाणार बाबांसोबत, तर अल्किल जाणार फ्लोरीन सोबत, है की नाही, अल्किल ग्रोला फ्लोरीन सोबत, फ्लोरीन सोबत, आणि आजी गेली बाबांसोबत, दॅट इज AgCl. सिमिलर टू दॅट अल्किल ब्रोमाइड गेला, समजा AgF सोबत रिएक्ट गेला, तर ही आजी गेली बाबांसोबत, दॅट इज साइड प्रोडक्ट मिळाला आजी बाबा, दॅट इज AgBr, आणि प्लस तुम्हाला हा जो अल्किल ग्रुप आहे तो फ्लोरीन सोबत गेला, म्हणजे प्रॉडक्ट मिळाला अल्किल फ्लोराईड. सो जिथे पण अल्किल फ्लोराईड बनवला जातो, ही एकच मेथड आहे बनवण्याची अल्किल फ्लोराईड, याच्या पुढच्या दुसरी मेथड नाही. सो त्याला म्हटलं जातं सॉर्ट्स मेथड. कधी पण लक्षात ठेवा, सॉर्ट्स एकच, अल्किल फ्लोराईड फ्लोराईड, आणि फिनक्लेस्टन आयोडाइड. याला असं पण तुम्ही लक्षात ठेवा, फिनक्लेस्टनचा F ने सुरुवात होते आणि आयोडीन I ने सुरुवात होते. बघा हे दिसायला जवळपास सारखेच आहेत, आहे की नाही, टॉवर सारखे उंच, फ्लोरीन आणि हा आयोडीन. सो तुम्हाला हे दोघं लक्षात आले पाहिजे, Fi नहीं इफ काश ऐसे होता आयोडीन के साथ फिनक्लेस्टन होता. सो है ना भाई, आयोडीन के साथ फिनक्लेस्टन, कंफ्यूजन नाही झालं पाहिजे. चल आगे बढ़ेंगे बच्चा पार्टी. नेक्स्ट असणार आहे, नेक्स्ट आणि लास्ट प्रिपरेशन मेथड आहे तुम्हाला, दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये एकच रिएक्शन आहे, लोड नाही घ्यायचा. एक दिलाय तुम्हाला टोलिन, आणि हा टोलिन म्हणजे बेन्झीन रिंगला CH3. हा टोलिन ज्यावेळेस बच्चा पार्टी तुम्ही एखाद्या हॅलोजन सोबत रिएक्ट करतात, लाईक ब्रोमिन सोबत, तर येथे रिएक्ट होण्यासाठी खूप सारे रिएजंट आहेत, जसं Fe इन डार्क, त्याच्यासोबत पण रिएक्शन होऊ शकते. नाही आवडला तुम्ही FeCl3 सोबत सुद्धा रिएक्शन करू शकता. तो पण नाही आवडला तुम्ही अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये पण रिएक्शन करू शकता. होतं काय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. हा जो Br2 आहे हा असा असतो, ब्रोमिन डॅश ब्रोमिन, एक असतो ब्रोमिन पॉझिटिव्ह तर एक ब्रोमिन निगेटिव्ह असतो. हा निगेटिव्ह ब्रोमिन या कुठल्याही लेविस ऍसिड कडे निघून जातो, हा याच्याकडे निघून जातो. मग राहतो हा पॉझिटिव्हली चार्ज ब्रोमिन, हा पॉझिटिव्हली चार्ज म्हणून त्याला इलेक्ट्रोफाइल म्हणतो आपण, है की नाही. इलेक्ट्रोफाइल काय असतो रे, तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट गरीब माणूस तो इलेक्ट्रोफाइल असतो. मग हा गरीब आहे बिचारा पॉझिटिव्ह, मग हा पॉझिटिव्ह याच्याकडे जातो, एक तर ऑर्थोवर अटॅक करेल, एक तर पॅरावर अटॅक करेल, म्हणजे प्रॉडक्ट एक तर असा देईल, इथे ब्रोमिन आला, और एक तर प्रॉडक्ट असा देईल सर्जिंग CH3 विथ इथे प्रॉडक्ट आला, म्हणजे तुम्ही एक तर त्याला 2 ब्रोमोटोलिन म्हणू शकतात, 2 ब्रोमोटोलिन म्हणू शकतात. ओके, नाहीतर तुम्ही त्याला 1 2 3 4 ब्रोमोटोलिन म्हणा, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. चल, सो हे होते बाळांनो प्रिपरेशन मेथड्स. चला झटपट आपण प्रिपरेशन मेथड्स तर आवरून घेतल्या. चला तर मग आता मी MCQज सोडवायला सुरुवात करूया. सो हेअर इज युअर फर्स्ट MCQ इज ऑन युअर स्क्रीन. आय होप आता MCQज तुम्हाला पटापटा जमतील आणि फास्ट मध्ये तुम्ही आन्सर पण करणार कमेंट मध्ये. ओके, सो जर माझ्याकडे बेस्ट मेथड विचारली मला प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड, व्हेरी गुड, अल्किल क्लोराईड बनवण्याची बेस्ट मेथड काय, तर सिंपल आहे बाळांनो, ऑप्शन ए इज द करेक्ट वन. अल्कोहोल घ्यायचा आणि त्याला थायोनिल क्लोराईड सोबत रिएक्ट करायचं. सो युअर करेक्ट आन्सर मस्ट बी ऑप्शन ए. ह्या बेस्ट मेथड्स नाही.
तर त्यातली ही जी मेथड आहे हा होता लुकास रिएजंटचा. दिस इज नथिंग बट लुकास टेस्ट पण म्हणू शकतात तुम्ही. PCl3 इन C2 मध्ये बनवतात तुम्ही. रेड फॉस्फरसला रिॲक्ट करतात क्लोरीन सोबत. PCl5 त्याचाच भाऊ आहे, बहीण आहे, काहीतरी एक म्हणा, तो आहे त्याच्यासारखाच आहे. चलो नेक्स्ट इक्वेशन कडे जाऊया. प्रोपॅनॉल टू प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल काय असतो बाळांनो, तर CH3 CHOH आणि CH3 हा प्रोपॅनॉल आहे. टू प्रोपॅनॉल. याला NaBr आणि H2SO4 आला का बाळांनो. NaBr H2SO4 इन C2. रिफ्लक्स म्हणजे इन C2 दोघांच्या कॉम्बिनेशन बनणार HBr सरजी. मग हा ज्यावेळेस HBr सोबत राहणार तर Br रिप्लेस करणार OH ला. सो यू विल गॉट अ प्रॉडक्ट. दोघं मिळून देणार HBr आणि HBr आणि ब्रोमीन मध्ये रिप्लेसमेंट. सो यू विल गॉट अ प्रॉडक्ट लाईक दिस CH3CH. इथे आला ब्रोमीन, इकडे आला CH3 प्लस साइड प्रॉडक्ट मिळाला सरजी H2. सो याचं नाव काय, तर याचं नाव 2 ब्रोमो प्रोपेन. सो योर करेक्ट आन्सर इज 2 ब्रोमो प्रोपेन. 1 2 3 2 ला ब्रोमीन, 1 2 3 प्रोपेन, 2 ब्रोमो प्रोपेन. Here is your next question. The conversion of ethyl bromide C2H5Br टू इथिल आयोडाइड. अरे बाप रे, इथिल आयोडाइड C2H5H आयोडाइड बनवलाय बाळा. आयोडाइड आठवलं पाहिजे, हा टॉवर आहे की नाही. युझिंग अ सोडियम आयोडाइड NaI वापरलाय सोडियम आयोडाइड इन अ ड्राय ऍसिटोन. बर दिस रिएक्शन इज नोन ॲज. सांगा बरं, ब्रोमीनला एक्सचेंज केलं आयोडीनने विथ द हेल्प ऑफ सोडियम आयोडाइड. कोण असेल टॉवर वाला, कोण आहे तर फिंकलेस्टन. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी फिंकलेस्टन. सँडमेअर आपल्याला यावर्षी डिलीटेड आहे, ती पण आपण इथे बघत नाही. आणि सॉल्ट्स मध्ये आपण वापरतो मेटल फ्लोराइड वापरतो आपण, सिल्वर सोडियम आयोडाइड वापरत नाही. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग हॅलोजन विथ विच हॅलोजन द रिएक्शन अल्केन्स आर एक्सप्लोजिव्ह. बर मग कोणत्या समजा मी एक अल्केन घेतला तर याच्यासोबत मी असा कोणता हॅलोजन घेऊ की त्याची रिएक्शन डायरेक्ट सुतळी बॉम्ब होणार म्हणजे एक्सप्लोजिव्ह होणार. तर सिंपल याचा करेक्ट आन्सर आहे बाळांनो फ्लोराइड. फ्लोरीन सोबत आपण घेऊ नाही शकत. का, तर कुठलाही एक अल्केन घेतला आणि त्याला जर मी फ्लोरीन सोबत रिॲक्ट केलं म्हणजे F2 सोबत, तर पहिला हा एक हायड्रोजन एक फ्लोरीन रिप्लेस होतो. म्हणजे पहिला प्रॉडक्ट मिळतो CH3F, हा तरी ठीक आहे, पण याचा जो साइड प्रॉडक्ट मिळतो HF हा थोडासा बोगस आहे. हा नेचर मध्ये एक्सप्लोजिव्ह असतो बाळांनो, आणि दुसरी गोष्ट हा पॉइझनस पण असतो. सो दॅट्स वाय आपण फ्लोरीन अल्केन सोबत रिॲक्ट करून अल्किल हॅलाइड बनवत नाही. चला नेक्स्ट पॉइंट काय. सो आपली जी नेक्स्ट रिएक्शन आहे ती कशी असणार आहे बघा बच्चापैकी. नेक्स्ट रिएक्शन आहे दॅट इज विच रिएक्शन इज युजफुल इन एक्सचेंज ऑफ हॅलोजन इन अल्किल क्लोराइड बाय आयोडाइड. अरे अल्किल क्लोराइडला आयोडाइडने रिप्लेस करायचं आहे. म्हणजे अल्किल क्लोराइडला अल्किल आयोडाइडने रिप्लेस करायचं. आला का परत टॉवर. ऑप्शन सी फिंकलेस्टन. बघा किती सिंपल क्वेश्चन्स येत असतात. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द नेम ऑफ अ रिएक्शन इन विच अल्किल फ्लोराइड इज प्रिपेअर्ड. बर अल्किल फ्लोराइड एकच मेथड आहे बाळा. प्रिपेअर्ड बाय अल्किल फ्रॉम हिटिंग अल्किल ब्रोमाइड विथ मेटॅलिक फ्लोराइड. तुम्हाला सांगितलं ना नाव मेटॅलिक फ्लोराइडने येतं. मग मेटॅलिक फ्लोराइड अल्किल फ्लोराइड बनवायचा आहे. सो दिस इज नथिंग बट अ सॉर्ट्स रिएक्शन. ओके दिस इज सेड. सॉर्ट्स रिएक्शन इज द करेक्ट वन. जमेल ना. ओके वर्ड्स मध्ये वर्डचा प्रॉडक्ट अल्केन असतो. फिंकलेस्टनचा प्रॉडक्ट अल्किल आयोडाइड असतो. सँडमेअर आपल्याला नाही. सो चल नेक्स्ट. नेम द आयडेंटिफाय द ए इन द फॉलोइंग रिएक्शन. बरं ए इथे डोक्यावरती आहे. हा काय सांगितलंय बघा, एक अल्कोहोल घेतलाय. बरं हा अल्कोहोल कसा आहे तो बघा. C2H5OH आहे म्हणजे CH3 CH2 आणि OH आहे, ज्याला तुम्ही HCl सोबत रिॲक्ट करताय. बरं डोक्यावरती ए सांगितलंय आणि कन्व्हर्जन झालंय सरची C2H5Cl मध्ये साइड प्रोडक्ट आहे H2O. तर बाळांनो अल्कोहोल रिप्लेस झालाय हॅलोजनने, बरोबर की नाही. आणि HCl आला, याचा अर्थ HCl एकाच रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये असतो, ज्याला कंबाइनली तुम्ही लुकास रिएजंट म्हणत असतात. आणि तो लुकास रिएजंट पार्ट आहे तुमचा ऑप्शन डी अनहायड्रस ZnCl. नेक्स्ट क्वेश्चन. Which among the following method is not suitable for the preparation of alkyl chloride? बर अल्किल क्लोराइड बनवण्याची सुटेबल मेथड कुठली नाही. आपण जी नाही बनवली जी नाही बघितली ती सुटेबल असेल, बरोबर की नाही, म्हणून नाही बघितली. सो ऍडिशन ऑफ HCl टू अल्किन बघितलं ना बाळांनो. अशी एक रिएक्शन बघितली. CH3 CH डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये टाकला HCl, निगेटिव्ह पार्ट अटॅच टू द लेस कार्बन. हा ही मेथड आहे.
ट्रीटिंग ऑफ अल्कोहोल विथ द लुकास रिएजंट. अरे बघितला आपण अल्कोहोल आणि लुकास रिएजंटचा. ROH घेतला सरजी, HCl घेतला इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 आहे ना सरजी. क्लोरिनेशन ऑफ अल्केन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. अरे कुठं ऊन बिन पाहिलं कुठे? काहीच नाही पाहिलं सनलाइट. सो ही नाही आहे. दिस इज नॉट अ बेस्ट मेथड. बरं, बाय हिटिंग अल्कोहोल विथ द थायोनिल क्लोराइड. अरे हे तर बेस्ट मेथड आहे. ROH विथ SOCl2 ही पण बघितली. म्हणजे या तिघ मेथड्स आहेत. ही मेथड नाहीये प्रेझेन्स ऑफ सनलाइट. बरं, क्लोरिनेशन ऑफ अल्केन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट का नाहीये सुटेबल मेथड? तर सिंपल, कुठलाही एक अल्केन घेतला तुम्ही CH4 आणि याचं क्लोरिनेशन केलं म्हणजे त्याला Cl2 सोबत रिॲक्ट केलं तर पहिला प्रॉडक्ट काय मिळतो? एक हायड्रोजन निघून जातो, त्याच्या जागेवर Cl येतो म्हणजे पहिला प्रॉडक्ट मिळतो CH3Cl प्लस साइड प्रॉडक्ट मिळतो HCl. पण ही रिॲक्शन इथेच नाही थांबत. हा जो अल्किल हलाइड मिळाला बाळांनो, हा पुन्हा Cl2 सोबत रिॲक्ट होतो, परत एक हायड्रोजन जातो, त्याच्या जागेवर एक हॅलोजन येतो म्हणजे प्रॉडक्ट मिळतो CH2Cl2 प्लस HCl. ही रिॲक्शन इथे पण नाही थांबत. हा भाऊ परत दुसऱ्या Cl2 मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतो, प्रॉडक्ट देतो CHCl3 प्लस साइड प्रॉडक्ट देतो HCl. परत हा भाऊ इथे पण नाही थांबत, हा Cl2 सोबत रिॲक्ट होतो, सगळे हायड्रोजन रिप्लेस होतात, क्लोरीन ने, दॅट इज प्रॉडक्ट मिळतो CCl4 आणि HCl. सो इथे तुम्हाला जे प्रॉडक्ट मिळतात ते मिक्सचर मिळतं. दिस इज युअर फर्स्ट प्रॉडक्ट, दिस इज युअर सेकंड प्रॉडक्ट, दिस इज युअर थर्ड प्रॉडक्ट अँड दिस इज युअर फोर्थ प्रॉडक्ट. हा डायरेक्ट चिवडा मिळतो ऑप्शन ए, सॉरी 1, 2, 3 आणि 4 प्रॉडक्टचा. So that's why this is not a suitable method for the preparation of alkyl halide. So option C is the absolutely wrong answer. म्हणजे not a convenient method. सो अल्किल क्लोराइड घेतला बाळांनो COF2. अरे COF2, CO तर मेटल आहे सरजी आणि वो तो फ्लोरीन के साथ आया, सो हा झाला मेटल फ्लोराइड आणि इसके नाम पे तो एक ही थप्पा लगना चाहिए. वाह वाह सरजी, तोहफा कबूल करो, ऑप्शन डी पे टिक मारो. सॉर्ट्स रिएक्शन. बरोबर ना बाळांनो? किती सिंपल आहे, सॉर्ट्सच आहे. हा जो RCl आहे आणि हा RF, हे दोघं जर एकमेकांना रिप्लेस करता आहेत, सो ऑप्शन डी सॉर्ट्स रिएक्शन करेक्ट असली पाहिजे. Here is your next method. Which of the following pairs of aryl halide cannot be prepared by directly electrophilic substitution? बर, अरिल हलाइड कोणता असा अरिल हलाइड आहे? अरिल म्हणजे एरोमॅटिक रिंग आणि त्याला हॅलोजन, जो डायरेक्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ने करवत नाही. म्हणजे थोडक्यात जसं आपण शेवटी बघितलं होतं ब्रिमॉन्ट BR2 चे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, तर लक्षात घ्या मॅडम, याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, अरिल आयोडाइड आणि अरिल फ्लोराइड. असं का? तर अरिल आयोडाइड जर तुम्ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनने बनवायला गेले, म्हणजे फॉर एक्झाम्पल टोलिन घेतला आणि याच्यासोबत आयोडीन घेतला आणि याला जर तुम्ही रिॲक्शन मध्ये घेतला बाळांनो, तर तुमचा प्रॉडक्ट असा मिळाला पाहिजे, है की नाही, पॅरा आयोडो टोलिन. बट याच्यासोबत जो साइड प्रॉडक्ट मिळतो तो मिळतो HI. हा HI व्हेरी गुड रिड्युसिंग एजंट आहे, व्हेरी गुड रिड्युसिंग एजंट. म्हणजे हा या रिॲक्शनला पुन्हा रिव्हर्सिबल करून टाकेल आणि तुम्हाला परत तुमचे रिॲक्टंट घर बसल्या मिळून जातील. सो आपल्याला असं नकोय, आपल्याला अल्किल आयोडाइड हवाय. गुड रिड्युसिंग एजंट देतात म्हणून आपण डायरेक्ट याचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करून हा बनवू शकत नाही. बरं, अरिल फ्लोराइडचा प्रॉब्लेम तर मी थोड्या वेळपूर्वी तुमच्यासोबत शेअर करून झालाय, की जर तुमच्याकडे टोलिन असेल आणि तुम्ही जर त्याला फ्लोरीन सोबत F2 सोबत रिॲक्ट करताय, तर हा ठीक आहे, हा समाधानकारक आहे, बनला तरी ठीक आहे. बट याच्यासोबत जो साइड प्रॉडक्ट मिळतो HF, तो तर भाऊले डेंजर आहे. तो तर असा आहे की तो एक्सप्लोजिव्ह पण आहे, म्हणजे जो रिॲक्शन करतो पहिले त्यालाच उडवतो, आणि दुसरं म्हणजे काय, तो पॉइझनस पण आहे, त्यामुळे तो चालणार नाही. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. हेर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. बघा बच्चा पार्टी, फॉर द रिॲक्शन C2H5 HX आणि ZnX2. अरे ZnX2 म्हणजे आणि HX म्हणजे हे झालं ना तुमचं लुकास. मग हा प्रॉडक्ट मिळतो जो ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. बरं, मग हा जो HX आहे याची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय असेल? तर सिंपल आहे स्टुडंट्स, HCl, HBr आणि HI यांच्यामध्ये सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असतो? तर हायड्रोजन आयोडाइड. का? तर याची बॉन्ड लेंथ जास्त असते, इझिली बॉन्ड ब्रेक होतो म्हणून मोर रिएक्टिव्ह असतो. सो HI इज मोर रिएक्टिव्ह दॅन HBr. HBr पेक्षा HCl मोर रिएक्टिव्ह. हे आपण सुरुवातीला पण बघितलं की टर्शरी अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह असतो, सेकंडरी पेक्षा सेकंडरी मोर रिएक्टिव्ह असतो प्रायमरी पेक्षा. हे झालं वरच्यापाठी अल्कोहोलच्या केसमध्ये. तर सिमिलर टू दॅट हे झालं तुमच्या रिएजंटच्या केसमध्ये, म्हणजेच थोडक्यात हायड्रोजन हलाइडच्या केसमध्ये. आय होप मग याच्यातलं करेक्ट आन्सर तुम्हीच सांगणार, कोणता सिक्वेन्स तुम्हाला करेक्ट दिसतोय. सो तुम्ही शोधा हा सिक्वेन्स कुठे दिसतोय
आणि कमेंट सेक्शन मध्ये टाका. तुमचं कमेंट माझ्यासाठी खूप एनर्जेटिकचं काम करतो बाळांनो. सो ऍट द एंड स्टुडंट्स बघा काय आहे. जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केली आहे. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्हाला जरी या सेशनची म्हणजे आता मी जेवढं पण एवढं स्क्रीनवरती लिहिलं, MCQ सोडवले, याची जर तुम्हाला PDF हवी असेल ना तर तुम्हाला टेलिग्राम जॉईन करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच काही व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे बच्चा पार्टी, तिथे तुमच्यासोबत शेअर केलेले. सो त्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा, तिथे देखील PDF शेअर केल्या जातात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझं नाव आहे गुणवंत माळी, आपल्या चॅनलचं नाव आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माळी आणि व्हॉट्सअप नंबर तुमच्यासोबत शेअर केलाय. जर येथे डिफिकल्टी असेल किंवा माझ्याकडून चुकी झाली असेल तर प्लीज व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. ओके, आय होप आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत पण शेअर करणार बच्चा पार्टी. सो ज्या स्टुडंट्सला MST CETचं सुंदर सुंदर छान छान प्रिपरेशन करायचं अनअकॅडमी वरती देखील मी अवेलेबल आहे. तसंच तुम्ही इथे देखील माझ्यासोबत आपल्या चॅनलवरती सगळं MST CETचं प्रिपरेशन इन डिटेल करू शकता. सो आय होप तुम्ही या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित फॉलो करणार आणि भेटूया बच्चा पार्टी आपण लवकरच आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये, दॅट इज पार्ट 3 मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा आणि छान सुंदररित्या प्रिपरेशन करा. बाय स्टुडंट्स.